परीक्षेचा पेपर फुटला की लगेच पेपर रद्द होतो का? कारण तिथे पात्रतेचा प्रश्न असतो. मग जेव्हा तुमचा निवडून दिलेला प्रतिनिधी रातोरात पक्ष बदलतो, तेव्हा लोकशाहीचा पेपर का रद्द होत नाही? लोकशाहीत जनता मालक आहे असं आपण म्हणतो. पण गेल्या काही वर्षांत जे घडतंय ते पाहता असंच वाटतंय की आपण निवडून दिलेले लोक हे मालक झालेत आणि जनता फक्त व्होट बँक बनून राहिली आहे. पेपर फुटल्यावर तर फक्त परीक्षेचं नुकसान होतं. पण आमदार खासदार फुटल्यावर संपूर्ण मतदारसंघाच्या विश्वासाचा घात होतो. कायदा फक्त एकट्या व्यक्तीसाठी कडक आहे, पण जेव्हा गट पक्ष बदलतो तेव्हा त्यांना वाचवण्याची सोय कायद्यातच केली गेली आहे. मग एका विचाराच्या मताचे काय? तो विचारांचा पराभव नाही का? आता प्रश्न हा आहे की जर पक्षांतर करणाऱ्या आमदाराला पुन्हा राजीनामा देऊन जनतेच्या कोर्टात जाणे बंधनकारक का नसावे? जोपर्यंत पोटनिवडणूक अनिवार्य होत नाही, तोपर्यंत ही फुटफूट थांबणार नाही. हा माझा ठाम अंदाज आहे. अनेकांचं म्हणणं असेल की पक्षबदल बंदी कायदा आहे ना, कायदा फक्त एकट्या व्यक्तीसाठी कडक आहे, पण जेव्हा गट पक्ष बदलतो तेव्हा त्यांना वाचवण्याची सोय कायद्यातच केली गेली आहे. मित्रांनो, लोकशाहीत फक्त मतदान करणं पुरेसे नाही, तर प्रतिनिधींवर वचक असणंही गरजेचं आहे. अनेक प्रगत देशांप्रमाणेच भारतातही राईट टू रिकॉल म्हणजेच जनतेला आपला प्रतिनिधी परत बोलावण्याचा अधिकार मिळायला हवा. जर निवडून आलेला प्रतिनिधी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत नसेल, तर त्याला पदावरून हटवण्याची ताकद तुमच्या हातात असावी. हाच तर खरा लोकशाहीचा विजय असेल. तुम्हाला काय वाटते? कमेंट्समध्ये नक्की सांगा.